नमस्कार मंडळी, हर हर महादेव। आज आपण अनारसे कसे बनवतात याची रेसिपी पाहणार आहोत। आज मित्रांनो मी एकदम वेगळ्या पद्धतीने अनारसाची रेसिपी शेअर केलेली आहे। तांदळाच्या पिठाचे अनारसे तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण भगरीचे म्हणजे उपवासाचे अनारसे देखील तयार करणार आहोत। हे बघा, अगदी कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत तयार होतात आणि चवीला म्हणत अप्रतिम तयार होतात। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम अनारसे तयार करण्यासाठी 2 कप अर्धा किलो इतकी भगर घेतलेली आहे। भगरेऐवजी तुम्ही तांदूळ देखील घेऊ शकता। तांदूळ जर वापरायचा जुना तांदूळ नेहमी वापरायचा अनारसांकरिता। भगर स्वच्छ धुवून त्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून दिलेलं आहे। पाऊल कव्हर करून देऊन छानपैकी रात्रभरासाठी कव्हर केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी पाणी मी चेंज केलेलं आहे आणि पुन्हा पाण्याने भगर स्वच्छ धुवून छानपैकी पुन्हा पाणी ॲड करून देऊन बाऊल दुसऱ्या दिवशी देखील कव्हर करून दिलेला आहे। हे बघा मित्रांनो, तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता पाणी आपल्या पुन्हा छानपैकी चेंज करायचं आहे आणि भगर स्वच्छ धुवून पुन्हा आपल्याला कव्हर करून द्यायचं आहे। आता चौथ्या दिवशी मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाउलमधला पाणी काढायचं आहे आणि भगर आता वाळवण्यासाठी आपल्या एका कापडावरती छानपैकी पसरून द्यायचे आहे। मित्रांनो, अनारसाचं पीठ आपल्याला 3 दिवसाकरिता आंबवायचं आहे, 3 रात्री। हे बघा मित्रांनो, फडक्यावरती भगर पसरवून मी छानपैकी पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे। आता ही सुकलेली भगर आपल्याला थोडी थोडी मिक्सर जारमध्ये ॲड करून छानपैकी बारीकसर या पद्धतीने वाटून घ्यायची आहे। या पद्धतीने बारीक पावडर तयार करून छानपैकी ते एका ताटामध्ये या पद्धतीने ॲड करत जायचं आहे। हे बघा, सर्व भगर मी एकदम बारीकसर पावडरमध्ये वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 कप भगरीसाठी 1 कप म्हणजे 400 ग्राम इतकं एकदम किसलेलं गूळ ॲड करायचं आहे आणि छानपैकी आता भगरीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। गूळ मित्रांनो इथे किसूनच घ्यायचा आहे। हे बघा, गूळ व्यवस्थितपणे मी पिठामध्ये मिक्स केलेला आहे। आता यामध्ये 1 चमच विलायची पावडर आणि 2 मोठे चमच इतकं कडक तापवलेलं साजूक तूप ॲड करून छानपैकी आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। नक्की मित्रांनो, सांगितलेली एक ट्रिप तुम्ही वापरा, अगदी परफेक्ट अनारसा तयार होईल। हे बघा, हार्डली तुम्ही 2 मिनिटानंतर पाहू शकता अनारसाचं पीठ मी छानपैकी मळून मीडियम सॉफ्ट असं मळून घेतले। याच पद्धतीने मळायचं आहे। हे बघा, थोडंसं पीठ घेऊन अनारसा तयार होतं की चेक केलेलं आहे। हे बघा, किती सुंदर पीठ तयार झालेलं आहे। आता हा पीठ आपल्याला छानपैकी हवाबंद डब्यामध्ये 24 तासासाठी आपल्याला छानपैकी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल डायरेक्ट देखील अनारसे बनवू शकता। हे बघा, 24 तासानंतर पीठ मी उघडलेलं आहे। त्यातून थोडंसं मी पीठ इथं काढून घेतो अनारसे बनवण्याकरिता। तयार केलेल्या अनारसांचं पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून 6 महिन्याकरिता बाहेर ठेवू शकता, जसं फ्रीजमध्ये 1 वर्षासाठी टिकतो। हे बघा, थोडंसं पोषण मी अनारसे बनवण्यासाठी काढले आहे, तो मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने सॉफ्ट करून घ्यायचं आहे। पाणी थोडंही लावायचं नाहीये आणि आता मी इथे छानपैकी खसखस घेते, त्यावरती अनारसे या पद्धतीने तापून देत आहे। जर तुम्हाला हवं असेल तुम्ही हातात तेल किंवा तुपाने ग्रीस करून अनारसे वळवू शकता। हे बघा, किती सुंदर असं पातळसा अनारसा मी थापलेला आहे। आता मीडियम फ्लेमवरती ऑइल मी गरम केलेलं आहे। ऑइलमध्ये आपल्याला अनारसे फ्राय करून घ्यायचे आहेत। अनारसे फ्राय होण्यासाठी फार काही वेळ लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटाचा अनारसा फ्राय होतो। हे बघा, किती सुंदर प्रकारे दोन्ही साईडने अनारसे मी फ्राय केलेले, किती छान असं गोल्डन कलर आलेला पाहू शकता आणि चवीला तर एकदम अप्रतिम। नक्की मित्रांनो, तुम्ही अनारसे रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला प्रचंड आवडेल। हे बघा, सेकंड बॅच देखील तुम्हाला फ्राय करून दाखवलेली आहे। किती सुंदर प्रकारे गुबगुबीत असे अनारसे तयार झालेले आहेत। याचप्रमाणे सगळे अनारसे तयार करून तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे। सो मित्रांनो, अनारसे रेडी आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच लाईक करा। तसे हे बघा, किती कुरकुरीत झाले आहेत आपले अनारसे, तुम्ही देखील ट्राय करून बघा। जर तुम्हाला रेसिपी आवडली चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तसे बाजूला बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका। चला पुन्हा भेटूया। हर हर महादेव।